नमस्कार, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्लॉग मध्ये। तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम, त्याचबरोबर श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारचं सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि आज मी ती पूजा करणार आहे। व्लॉग जो आहे तो सकाळी 6 वाजेपासून स्टार्ट केलेला आहे। आज तनिष्काला जे ते कॉलेजला जायचं नव्हतं, त्यामुळे मग मी थोडंसं लेट उठले, कारण की मलाही बरं नाहीये आणि मुलांनाही बरं नाही। आमच्या घरामध्ये सगळ्यांना सध्या जे ते सर्दी खोकला याचे म्हणजे एकाचं झालं का एकाचं झालं का एकाला असं प्रॉब्लेम येत आहे। सो त्यामुळे असं असल्यामुळे जे ते मी थोडंसं झोपलेली होते, दवाखान्यात गेलेले होते, तिकडनं आले, गोळ्या वगैरे घेतल्या, रात्रीचे झोपले तर डायरेक्टली सकाळी 6 वाजताच माझा डोळा उघडला। तर मग त्यानंतर मी माझा व्लॉग स्टार्ट केला। सकाळपासून व्लॉग स्टार्ट केलेला आहे, तुम्ही तर बघितलंच काय काय कामं केले आहे ते। तर त्यानंतर आता मी केली देवपूजा वगैरे सगळी झाली, स्वतः व्यवस्थित छान अशी आवरून रेडी झालेली आहे। तर ही माझी रक्षाबंधनची साडी आहे आईकडची, तर आईनी ही साडी घेतलेली आहे। तर म्हटलं चला, त्याच्यावरचं ब्लाऊज नाहीये पण म्हटलं चला आजच्या पूजेसाठी हीच साडी घालूया, कारण मी आईला बोललेही होती मी तुझी साडी घालून जे ते पूजा करेल म्हणून सोमवारच्या दिवशीची। तर त्या हिशोबानेच मी व्हाईट अशी साडी घेतली होती, क्रीमिश कलरची, क्रीम कलर आणि रेड कलर मिक्स अशी मस्त ही साडी आहे आणि खूप छान सूत आहे, लांब रुंद खूप मोठी अशी साडी आहे, मला खूप आवडली। तर भावाच्याच दुकानातली ही साडी आहे। तर ही साडी आईने घेतलेली आहे। आता मी धोंड्याला गेली होती ना, तर धोंड्यासाठीची साडी घेतलेली आहे, ती घातलेली आहे आणि आता मी पूजा करायला जाणार आहे। देवांची व्यवस्थित डीप क्लिनिंग केली, त्यानंतर सगळ्या देवांना व्यवस्थित जे ते पंचामृताने अंघोळ घातली। आता फक्त महादेवाची पिंड आणि रुद्रयंत्र जे आहे ना त्यांना अंघोळ घालायची पंचामृताने, त्यानंतर गणेशाला अंघोळ घालायची आणि देवघरातच मी ते स्थापित करणार आहे आणि त्यानंतरची पुढची पूजा माझी करणार आहे। त्याचबरोबर बर्फ शिवलिंगाची आज मला पूजा करायची, तर खूप छान वाटतं अशा प्रकारे आपण शिवलिंग करून त्याची पूजा केली तर ती पूजा मला करायची आहे। आणि अशाच प्रकारे बर्फाचं शिवलिंग करून मी मागच्या वर्षी ही पूजा केली होती। एक सोमवाराला मी कुठल्याही ती पूजा करत असते, तर ती आज दुसऱ्या सोमवारासाठी मी ती पूजा करीत आहे। आणि अजून एक तुम्हाला सांगायचंय की मागचा व्लॉग तुम्ही बघितला असेल, या अगोदरचाच व्लॉग आहे, तोही सोमवारचाच आहे आणि पहिल्या सोमवारचा आहे। मस्त असा व्लॉग स्टार्ट वगैरे केला, पण त्यानंतर जे ते घरी पाहुणे आले, अचानकच पाहुणे आले, कारण की माझी जी छोटी भाऊजाई आहे ती प्रेग्नेंट आहे आणि तिची जी ट्रीटमेंट आहे हॉस्पिटलची, तर ती आमच्या इथे त्यांनी सुरू केलेली आहे, आमच्या इथे हॉस्पिटल मध्ये। तर त्यामुळे ती आलेली होती, तर पूर्ण दिवस माझा तिकडेच गेला। तर म्हणजे सकाळी मी ना व्लॉग स्टार्ट केला, मुलांचे टिफिन वगैरे दिले, सगळं घर व्यवस्थित आवरलं आणि हे म्हणे आज आपण ना छान असा दिवस आहे म्हणे, पहिला सोमवार आहे, आज तुला आपण ड्रायव्हिंग क्लास चालू करू म्हणे। आणि आम्ही गेलो ड्रायव्हिंग क्लासचं विचारण्यासाठी आणि तिकडेच मला रस्त्यातच लगेच माझे वडील भेटले। मग मी त्यानंतर म्हणजे 9 वाजेपासून बाहेर पडलेली होते, ती डायरेक्टली मी रात्री 10:30-11 वाजता घरात आले। तर त्यामुळे माझी मागच्या सोमवारची पूजा जी ती 11-11:30 रात्रीची झाली, पण मी पूजा केली, ती शिवमुठही वाहिली आणि अभिषेक वगैरेही केला, पण रेकॉर्ड काही नाही केलं कारण की खूप उशीर झाला होता, त्यानंतर मला स्वयंपाकही करायचा होता। तर त्यामुळे मागच्या सोमवारी सगळी घाईच होऊन गेली आणि त्यांना मला रेकॉर्ड करायचं राहून गेलं, मी त्यांना घेऊच शकले नाही कारण की बाहेर होते आणि मोबाईल माझा घरी होता। दिवसभर तिचं हॉस्पिटलचं काय होतं काही नाही, ते सोनोग्राफी वगैरे ब्लड टेस्ट वगैरे ते सगळं करून घेतलं, ते गेले आणि मग मी इकडे आले माझ्याकडे। त्यांना यायला वेळ नव्हता कारण की खूप उशीर झाला होता, तर त्यामुळे मग म्हटलं जाऊन दे, थोड्या वेळ घरी आले, चहा वगैरे घेतला आणि लगेच गेले होते। तर अशी प्रकारे मागच्या सोमवारची पूजा माझी झाली होती। तर म्हटलं चला आता ह्या सोमवारी छान अशी साग्र संगीत पूजा करूया। तर मस्त सकाळपासून व्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि सगळे कामं झालेले आहे आणि दुपारचं वर्कआउट आज मी घेतलेलं आहे। तर दुपारी वर्कआउटही करायचे, पटकन पूजा करून घ्यायची, त्यानंतर स्वयंपाक करायचा आणि वर्कआउटलाही उभं राहणार आहे। छोटीशी क्लिप त्याचीही तुमच्यासोबत मी पुढे शेअर करेलच। तर अशी आहे आतापर्यंतची अपडेट। तर चला पटकन आता आपण महादेवाचा अभिषेक करून देवपूजेला घेऊया। आजच्या पहिल्या सोमवारची दुसऱ्या सोमवारची पूजा जी ती मस्त अशी छान साग्र संगीत मी करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे। असं जे माझं जे रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्लॉग जो एंड पर्यंत बघा, खूप छान अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्लॉग मध्ये मिळणार आहे।
तर मैत्रिणींनो, आजच्या दिवसाची सुरुवात जी ती थोडीशी लेट म्हणजेच 6 वाजता झालेली होती आणि 6 वाजता उठून मी घर जे ते पारोसं काढून घेतलं, त्यानंतर स्वतः आंघोळ केली आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर जी ती माझी जी गॅसची पूजा असते ती पूजा करून घेतली. त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य दिले, त्यानंतर बेलाच्या झाडाला आणि शमीच्या झाडाला आपलं जे पाणी व्हायचं असतं ते वाहिलं. त्यानंतर तुळशी मातेची पूजा झाली आणि त्यानंतर लगेचच मी इथे आता तनिष्काला तर जायचं नव्हतं कॉलेजला, पण अनुष्का आणि शौर्य हे दोघं स्कूलमध्ये जाणार होते, तर मला त्यांचा टिफिन जो आहे तो प्रिपेअर करायचा होता. मुलं नेहमीप्रमाणे अभ्यास करत आहे आणि इकडे मी माझी देवपूजा करून घेतली आणि लगेच पहिल्या टप्प्यातली देवपूजा करून घेतली आणि लगेचच आता इथे त्यांची टिफिनची तयारी करत आहे. तर टिफिनला मी त्यांना इथे जे सॉल्टेड मखाने असताना ते देणार आहे आणि साबुदाणा खिचडी देणार आहे. तर मखाने जे ते मी एअर फ्रायरमध्ये जे ते फ्राय करायला ठेवलेले आहे. तर इथे मी माझा इंडियन जुगाड केलेला आहे. एअर फ्रायरमध्ये ज्या वेळेला आपण मखाने फ्राय करतो ना, तर ते मखाने जे ते उडतात, त्याकरता मी मखाने अगोदर टाकून घेतलेले एअर फ्रायरमध्ये आणि एअर फ्रायरमध्ये ठेवण्याची जी बास्केट आहे ना ती त्याच्या वरनं टाकलेली आहे, म्हणजे ते जेणेकरून पॉप होणार नाही आणि व्यवस्थित जे ते भाजले जातील. तर अशा पद्धतीने मी जे ते मखाने जे ते एअर फ्रायरमध्ये फ्राय होण्यासाठी ठेवून दिलेले आहे एक 3-4 मिनिटाच्या सायकलवरती. आणि त्यानंतर मी ते आता लगेचच खिचडी करायला घेत आहे. तर खिचडी साबुदाणा जो आहे तो रात्रीच भिजत घातलेला होता, त्यामध्ये मी 3-4 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला, त्यानंतर थोडासा गूळ घातला आणि चवीनुसार मीठ घातलं. तुम्ही गुळाऐवजी साखरही घालू शकता किंवा गूळ किंवा साखर दोन्ही नाही घातलं तरी चालेल. मुलांना खायची असते त्यामुळे मी अशा पद्धतीने खिचडी करत असते. आणि खरं सांगायचं ना तर ही खिचडी बनवली ना, यातनंच आम्हीही अगदी म्हणजे थोडी 2-3 घास असे आम्हीही खाल्ले, कारण की खूप उशीर होणार होता सगळी पूजा करता करता आणि जो जेवणाचा टायमिंग आहे ना तो खूप लेंदी होणार होता. त्यामुळे मी यातनंच थोडीशी खिचडी आणि फ्रूट्स जे ते आम्ही दोघांनीही खाल्ले. तर इथे मी खिचडी जी इथे प्रिपेअर करून ठेवलेली आहे, एक साईडला साबुदाणा खिचडी आणि मखाने जे ते पहिले 2-3 मिनिटाच्या सायकलवर ठेवलेले होते ते काढून घेतले, व्यवस्थित हलवून घेतले आणि पुन्हा त्याच पद्धतीने ते सेट केले आणि एअर फ्रायरला लावून दिलेले आहे. त्यानंतर इथे मी ठेवलेला आहे चहा, कारण सगळेच उठलेले होते, हे आणि मी, म्हणजे आम्ही दोघं नवरा बायकोच फक्त चहा घेत नाही, चहा किंवा कॉफी. मागच्या 1 महिन्यापासून मी कॉफी किंवा चहा काहीच घेत नाही आहे आणि हे पण 1-2 महिन्यापासून घेत नाही आहे. तर आता मी ते मुलींसाठी चहा ठेवत आहे. तर त्या पहाटे त्यांना उठायला लागतं, रात्री लेट नाईट त्यांना जागायला लागतं अभ्यास करत असता, त्यामुळे मी त्यांना चहा किंवा कॉफी देते, जे आहे ते देत असते. तर कॉफी जी ती मी त्यांना माइल्ड देत राहते आणि चहा ही जास्त उकळलेला देत नाही. आपण दूध चहा जसं घेतो ना, त्या मुलांना देतो ना, त्या पद्धतीने चहा जो तो त्यांना बनवत असते. फक्त त्यामध्ये मी गवती चहा, वेलची आणि हिरवी वेलची आणि आलं जे ते टाकतेच, कारण जेणेकरून मुलांना सर्दी खोकला काही असेल तर त्याला थोडासा फरक पडतो. तर इथे मी वेलची एक शिलून घेतलेली आहे, आल्याचा तुकडा खलबत्त्यात घालून ते टेचून घेईल, साखर, चहापत्ती मी चहामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता ही आलं आणि वेलची पूड जी आहे ती कुटून घेतलेली ती घालून घेईल चहामध्ये आणि गवती चहा घालून घेईल. गवती चहा घालून आपल्याला आलं आणि वेलची घालून चहा छान असा उकळून द्यायचा आणि त्यानंतर भरपूर असं दूध यात घालायचे. तर मी अर्धं दूध आणि अर्धं पाणी अशा पद्धतीने मुलांना चहा बनवून देत असते मुलींना. तर आज शौर्यही काही ऐकत नव्हता, त्यामुळे त्यालाही दूध चहाच दिलेला आहे. तर चहाची तयारी करोस तर हे बघा, इकडे पुन्हा 2-3 मिनिटाच्या सायकलवरती जे मखाने लावलेले होते ना ते छान असे कुरकुरीत भाजले गेलेले आहे. तर माझा जे म्हणजे चहा करता करता मी जे गॅसवर जर साबुदाणा मखाने बनवायला ठेवले असते ना, तर ते एकतर डागले असते, नाहीतर मग ते त्याच्याकडे मला लक्ष द्यावं लागलं असतं. त्यामुळे मग माझं इकडं चहा वगैरे करायला किंवा बाकीचे कामं करायला व्यवस्थित लक्ष लागलं नसतं. तर एअर फ्रायर असल्यामुळे मी पटकन ते एअर फ्रायरमध्येच एअर फ्राय करून घेतले. मखाने आपले रेडी झालेले. त्यानंतर मी 3-4 हिरव्या मिरच्या जे ते अशा प्रकारे मध्ये स्लिट करून आणि कट करून घेईल, जेणेकरून मुलं ज्या वेळेला खातील त्यावेळेला त्यांना ते वेचून खिचडी खातील ना, त्यावेळेला वेचून त्यांना बाजूला काढता येईल या हिशोबाने जे ते एका मिरचीचे 2 काप केलेले दिसून येईल असेच आणि ती मिरची घालणार आहे, जेणेकरून मुलांनाही काही अडचण येणार नाही. तर मिरची कट करून घ्यायची. चहा एक साईड उकळलेला होता, तर चहा मी मुलांना लगेचच गाळून देणार आहे. तर दोन्ही मुलींना चहा आणि शौर्याला दूध चहा म्हणजे आहे तर तो दूध चहाच मुळात, पण त्यात अजून थोडंसं दूध टाकून शौर्यालाही देईल. तर अशा पद्धतीने मी मुलांना जे ते
चहा बनवून देईल, तर तो चहा गाळून देते आणि लगेचच आता मी खिचडी बनवून घेणार आहे. आणि मुलांना मी घरी इथनं म्हणजे घरून जाण्या अगोदरही थोडंसं खाऊ घालून देत असते आणि टिफिनमध्येही त्यातलंच थोडंसं देत असते, किंवा मग एखाद्या वेळेला वेळ असेल तर त्यांच्यासाठी घरी असताना खाण्यासाठी काहीतरी वेगळं बनवते आणि टिफिनसाठी वेगळं बनवते. कारण की टिफिनलाही तेच आणि घरी खाण्यासाठी तेच म्हटल्यानंतर मुलं जे ते टिफिन खात नाही. आणि त्यातल्या त्यात मुलांना जे ते साबुदाणा खिचडी खूप आवडते, त्यामुळे मग आजची तर त्यांची मजाच झालेली होती. कारण घरी खाऊनही त्यांना जायची होती खिचडी आणि टिफिनलाही खिचडी दिलेली होती. तर माझ्या तिन्ही मुलांना खिचडी खूप आवडते, त्यामुळे मी त्यांना टिफिनला जे ते खिचडी दिलेली आहे आणि मखाने दिलेले आहे. तर मखाने आपले जसे की रोस्ट झालेले होते, तर ते फक्त आता आपल्याला तुपामध्ये छान अशी फोडणी घालून घ्यायची त्यांना, जेणेकरून अजून त्याची चव जी ती द्विगुणित होईल. तर 1 टेबलस्पून तूप मी गरम करून घेतलं, त्यामध्ये शेकवलेले छान असे मखाने घातले आणि त्यामध्ये 2 चिमूट भरून आपल्याला काळी मिरी पावडर आहे ना ती घालायची आहे. 2 चिमूट भरून आपल्याला काळं मीठ घालायचे आणि चवीनुसार म्हणजे 2 चिमूट भरूनच आपल्याला सैंधव मीठही यात घालून घ्यायचे. आणि बस 1 मिनिटभर आपल्याला हे कंटिन्युअसली हलवत राहून मखाने छान असे भाजून घ्यायचे कढईमध्ये सुद्धा. आणि बस आपले छान असे उपवासाचे रोस्टेड मखाने बनून रेडी झालेले. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी पुन्हा तूप घातलेलं आहे आणि जी मिरची आपण कट करून घेतलेली होती ना ती कट करून घेतलेली आहे. आणि खिचडी जे आपण साबुदाणा रेडी करून घेतलेला होता तो साबुदाणा घालून आपल्याला फक्त इथे एकच लक्षात ठेवायचं आहे, साबुदाणा खिचडी बनवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम जी ती पूर्णपणे लो ठेवायची आणि लो फ्लेमवरच आपल्याला खिचडी जी ती छान अशी 5 ते 7 मिनटं परतून घ्यायची. तर जेणेकरून काय होतं की आपण जे शेंगदाणे घातलेले असताना ते शेंगदाण्याचंही तेल जे ते खिचडीला म्हणजे तेल सुटतं आणि खिचडी खूप छान अशी मॉइस्ट आणि नरम फुललेली अशी आपली बनवून रेडी होते. तर त्याच पद्धतीने मी ते 4 ते 5 मिनटं खिचडी जे ते कमी गॅसवर कंटिन्युअसली हलवत राहून अशी परतून घेतलेली आहे. व्यवस्थित आपली खिचडी परतली गेली की थोडीशी कढई चोळायला लागली की त्यानंतर आपल्याला काय करायचे, कमी गॅसवरच खिचडी जे ते झाकण ठेवून 2 मिनटं छान अशी वाफवून घ्यायची, जेणेकरून ती मस्त फुलली जाते आणि पूर्ण आतपर्यंत साबुदाणा जो आहे तो शिजला जातो. तर तिकडे साबुदाणा खिचडीला मी वाफ काढून घेते, तोवर इकडे मी ड्रॅगन फ्रूट जो आहे ते कट करून घेते. तर तो ड्रॅगन फ्रूट जे ते मी रेड कलरचं आणलेलं होतं आणि ते धुवून शिलून घेतलं आणि त्यानंतर आता इथे मी कट करून घेत आहे. तर मीडियम साईजचे 5 ड्रॅगन फ्रूट जे ते मी काढून घेतलेले. पहिले सांगितल्याप्रमाणे आज सगळ्यांनाच उपवास आहे, दुसरा सोमवार, तर त्यामुळे सगळ्यांनाच मी उपवासाचं सगळ्यांचंच जेवणाचं इथे बनवत आहे. तर तनिष्काचा टिफिन पॅक करत आहे, अनुष्काचा टिफिन पॅक करत आहे. तर एका टिफिनमध्ये फ्रूट्स दिले, एका टिफिनमध्ये खिचडी दिली, एका टिफिनमध्ये बटाट्याचा चिवडा दिला आणि एका छोट्या टिफिनमध्ये मी तिला मखाण्याचा चिवडाही दिला. तर अशा पद्धतीने मी अनुष्काचा आणि शौर्याचा दोघांचाही टिफिन पॅक केलेला आहे. त्यानंतर आता मी ते पूजा करायला घेतलेली आहे. तर हे बघा अशा पद्धतीने सगळं काम आवरून घेते आणि त्यानंतर मी फक्त 12 वाजेच्या आत आपल्याला ही पूजा करायची असते. तर मी पटपट सगळी कामं आवरून घेतली. आता गॅस कट्टा माझा पूर्ण क्लीन केलेला आहे मी आणि त्यानंतर पूर्ण आता गॅसवर मी ते किचन कट्ट्यावर जे ते देवांची मांडणी म्हणजे देव जे ते आपल्याला व्यवस्थित डीप क्लीन करून घ्यायचे आणि गॅस कट्ट्यावरच आपल्या ठेवायचे आणि ते क्लीन करून घ्यायचे. डीप क्लिनिंग कशी करायची काय करायची त्याचे व्हिडिओ अगोदरच मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, तुम्ही मागचे व्हिडिओ चेक करू शकता. त्यानंतर देवघराजवळही मी व्यवस्थित स्वच्छता करून घेतली, देवघर बाहेर काढून पुसून वगैरे ते झटकून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मी आता इथे देवांची मांडणी करायला घेत आहे. तर मंगल कलशाची मांडणी करून घेतलेली आहे आणि बाकीचे फोटोंची मांडणी करून घेतली. त्यानंतर देवांची व्यवस्थित अभिषेक करून मांडणी करून घेतली. सगळ्या देवांना अष्टगंध लावून घेतला, हळदी कुंकू वाहून घेतलं, फुलं वाहिले आणि व्यवस्थित आता इथे माझी देवपूजा जी ती म्हणजे देवांची मांडणी झालेली आहे. त्यानंतर आता श्रीयंत्र जे येते त्यावर आपल्याला हळदी कुंकू अशा पद्धतीने वाहून घ्यायचे आणि बस आता ही माझी देवपूजा कंप्लीट झालेली आहे. यानंतर मी आता सोमवारची जी पूजा आहे ना ती करायला घेणार आहे. तर ही पूजा करत असतानाच जे ते घरी पार्सल आलेलं होतं, माझं ऑनलाईन पार्सल मी मागवलेलं होतं. तर ते पार्सल काय आहे त्याची शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याचबरोबर आता ह्या ब्लॉग व्हिडिओमध्येही मी तुम्हाला डिटेल इथे सांगणार आहे. तर हे जे पार्सल आहे त्यामध्ये आहे टिफिन बॉक्स. हा टिफिन बॉक्स मी रक्षाबंधनची गिफ्ट म्हणून
मुलींकडनं शौर्यला गिफ्ट म्हणून हा टिफिन बॉक्स घेतलेला आहे। हा टिफिन बॉक्स जो आहे तो मी मिशोवरनं घेतलेला आहे। मिशो ऑनलाईन वेबसाईट जी आहे त्यावरनं घेतलेला आहे। टिफिन बॉक्सची लिंक जी ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तुम्हाला जर परचेस करायचा असेल तर नक्की घेऊ शकता। खूप छान अशी ऑफर चालू होती। फ्लिपकार्टवर आणि ॲमेझॉनवर हा टिफिन बॉक्स जो आहे तो 1800 किंवा 900 रुपयाला आहे। पण मी जे हा टिफिन बॉक्स परचेस केला ना हा मी 550 रुपयाला घेतलेला आहे मिशोवरनं, कारण की मिशोवरती छान अशी ऑफर चालू होती आणि मी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली। तुम्ही त्या लिंक थ्रू गेले तर तुम्हाला त्याच किमतीमध्ये तो टिफिन बॉक्स जो आहे तो मिळेल। तर टिफिन बॉक्ससोबत मला इथे जे फोर्क, चमचा आणि त्या 2 हे आलेले आहे, काय म्हणता मला त्याचं नाव माहिती पण आता लक्षात येणार नाही, तर त्या आलेले आहे। टिफिन बॉक्स खूप अप्रतिम आहे, एकदम मस्त। पूर्ण याला मी तर म्हणेल 10% मार्क द्यायला काहीच हरकत नाही। इतका सुंदर असा टिफिन बॉक्स आहे, तुम्ही नक्कीच परचेस करा तुमच्या मुलांसाठी। मी मुलींकडनं शौर्यला जे ते रिटर्न गिफ्ट म्हणून हा टिफिन बॉक्स घेतलेला आहे आणि कंपास बॉक्स घेतलेला आहे। त्याचीही व्हिडिओ मी तुमच्यासोबत पुढच्या येणाऱ्या व्लॉग व्हिडिओमध्ये शेअर करेल, कारण की तो जी कंपास बॉक्स आहे ती अजून आलेली नव्हती। तर अशा पद्धतीने त्यानंतर मी आता इथे लगेचच माझा ती व्हिडिओ बनवून झाली आणि लगेच पुन्हा देवपूजेला लागलेली आहे। तर खूपशा ताईंनी मला रिक्वेस्ट केलेली होती की ताई तुम्ही जी देवघरासमोर गणपती बाप्पाची रांगोळी काढताना ती कशी काढता ती आमच्यासोबत शेअर करा। तर हे बघा ताईंनो, अशा पद्धतीने मी रांगोळी काढते आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे। माझी यूट्यूब फ्रेंड आहे माझी एक, तिचीच बघून मी ही रांगोळी जे ते काढत असते। खूप छान असं आहे, मीही दुसऱ्यांचे व्हिडिओ बघते तर त्यांचे व्हिडिओ बघून जेवढं काही मला चांगलं घेता येईल ते मी चांगलं घेत असते आणि तुमच्यासोबतही काही चांगल्या गोष्टी शेअर करत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पाची रांगोळी काढून घ्यायची, त्यानंतर हळदी कुंकू अक्षता व्हायचे आणि त्या गणपती बाप्पाला फूल व्हायचे। त्यानंतर आता इथे मी गणपती बाप्पाचा अभिषेक करायला घेतलेला आहे। तर सगळ्यात अगोदर आपण हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आणि त्यानंतर अभिषेक करायचा आहे। तर अगोदर पाणी देवावर वाहून घ्यायचे, पाण्याची धार व्हायची, त्यानंतर दूध व्हायचे आणि पुन्हा जे ते पाण्याची धार देवावरती घालून अभिषेक पूर्ण करायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित देवाला पुसून घ्यायचे आणि अष्टगंध लावून व्यवस्थित देवाची मांडणी करून घ्यायची। त्यानंतर इथे मी सेम त्याच पद्धतीने फक्त हळदी कुंकू नाही व्हायचे, महादेवाच्या पिंडीवर आपल्याला कधीच हळदी कुंकू व्हायचं नसतं। तर प्लेटीमध्ये रुद्रयंत्र आणि पिंड घेतलेली आहे मी, त्यावरती अगोदर पाण्याची धार सोडलेली आहे, त्यानंतर ऊसाचा रस जो आहे त्याची धार सोडलेली आहे, ऊसाच्या रसाने अभिषेक केलेला आहे, त्यानंतर पंचामृताने अभिषेक केलेला आहे आणि त्यानंतर जो भस्म असतो ना, जो महादेवांना खूप प्रिय असतो, त्या भस्माने देवाला अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर साध्या पाण्याने पुन्हा आपल्याला देवाला अभिषेक घालायचा आहे, आपला अभिषेक कंप्लीट करायचा आहे, पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर देवाची मूर्ती पुसून घ्यायची आणि पुन्हा स्थापित करायची। तर स्थापित करून घेतल्यानंतर मी पुन्हा महादेवावरती जे ते भस्म वाहून घेतलेला आहे, फूल वाहिलेला आहे, त्यानंतर 21 बेलपान मी ते महादेवाच्या पिंडीवर वाहून घेणार आहे। तर सोमवार असल्यामुळे मी 21 बेलपानं जे ते वाहत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला अगोदर आपली देवघरातली महादेवाची पूजा करून घ्यायची, रुद्रयंत्राची पूजा करून घ्यायची, बाकीच्या सगळ्या देवांची पूजा करून घ्यायची आणि आपल्या देवघरातल्या महादेवाला सुद्धा आपल्याला शिवमूठ जी ती वाहून घ्यायची आणि त्यानंतर आता मी इथे बर्फाचं शिवलिंग जे ते त्याची स्थापना करून घेत आहे। तर हे बघा, हे बर्फाचं शिवलिंग असल्यामुळे याला आपल्याला अशा प्रकारे जी मोठी वाटी असेल ना त्या मोठ्या वाटीमध्ये स्थापित करायचं असतं। तर याची डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत या पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल, शॉर्ट व्हिडिओमध्ये। तर अशा पद्धतीने मी हे शिवलिंग जे ते बनवून घेतलेलं आहे आणि ह्या मोठ्या वाटीमध्ये ते व्यवस्थित आपल्याला स्थापित करून घ्यायचे आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला स्थापित करायचं, याला टिळक वगैरे सगळं व्यवस्थित लावायचे आणि खूप मस्त ही पूजा होते। खरं सांगते तुम्हाला, मी सकाळी 11 वाजता पूजा केलेली होती आणि हे शिवलिंग जे आहे तर शेजारी दिवासुद्धा चालू होता, तरीसुद्धा 5 वाजेपर्यंत शिवलिंग जसंची तसं होतं। तर शिवलिंग स्थापित करून घेतलं, देवघरात ठेवून घेतलं, त्यानंतर आता आपल्याला शिवलिंगाची, हे बर्फाचं शिवलिंग जे आहे त्याचीही पूजा करून घ्यायची। सेम ज्या पद्धतीने आपण
आपल्या देवघरातल्या शिवलिंगाची पूजा केली त्याच पद्धतीने. तर 5 चमचे आपल्याला साधं पाणी घालायचं आहे, 5 चमचे ऊसाचा रस घालायचा आहे, 5 चमचे पंचामृत घालायचं आहे आणि पुन्हा 5 चमचे आपल्याला साधं पाणी घालून घ्यायचे आणि आपला अभिषेक जो आहे तो पूर्ण करायचा आहे. तर कधीही अभिषेक करताना आपल्याला अगोदर सुरुवात जी ती पाण्याने करायची आणि अभिषेक पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला जे ते पाण्याचाच वापर करायचा आहे. तर मी ते ऊसाच्या रसानेही, पंचामृतानेही आणि पाण्यानेही देवाला अभिषेक घातलेला आहे. त्यानंतर भस्मानेही अभिषेक घातलेला आहे. त्यानंतर साधं पाणी वाहिलेलं आहे आणि त्यानंतर मग पुन्हा देवाला आपल्याला भस्म व्हायचं आहे आणि साखर व्हायची. साखर वाहिल्यानंतर आपल्याला फूल व्हायचं आहे, बेलपान व्हायचं आहे आणि जी आजची शिवमूठ आहे ती व्हायची. तर शिवमूठ आजची तीळ होती, तर हातामध्ये मी तीळ घेतलेली आहे आणि 1 चमचा पाणी तिळेवरती आपल्याला घालायचे आणि त्यानंतर आपला हाताचा अंगठा जो तो खालच्या साईडला करून देवाला शिवमूठ जी ती व्हायची. तर अशा पद्धतीने शिवमूठही वाहून घेतली आणि पुन्हा आता इथे आम्ही बर्फाचं शिवलिंग जे बनवलं होतं त्या शिवलिंगाला 51 बेलपानं जे ते अर्पण करणार आहे. तर मी हे बेलपानं अर्पण करत असताना ओम जे श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप केलेला आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र जे तो खूप कारगर आहे. या मंत्राने आपल्याला देवाला बेलपान देते व्हायचे. त्या तर मैत्रिणींनो पुन्हा एकदा सांगते, तर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्राचा जप करत करत देवाला बेलपान देते अर्पण करायचे आहे. बेलपान कसं ठेवायचं काय ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्या पद्धतीने बेलपान आपल्याला शिवपिंडीवरती ठेवायचं आहे आणि व्यवस्थित आपला अभिषेक करून घ्यायचा आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर देवाला जे ते फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे, कारण त्या दिवशी आपण दिवसभर उपवास धरत असतो, उपवास असतो आपला. तर देवालाही आपण फलाहारचाच म्हणजे फळाचाच जे ते नैवेद्य द्यायचा आहे. नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि लगेचच मी ते आरती वगैरे करून घेणार आहे. तर सगळी व्यवस्थित मांडणी करून घेतली. त्यानंतर माझी पूजा जी ती सगळी झाली होती आणि लगेचच घरी हे आले होते मुलांना घेऊन. तर मी लगेचच देते ह्यांना म्हटलं चला आता तुम्हीच आरती करा. तर यांनी आरती करायला घेतलेले. तर हे बसून आरती करत आहे, कारण की आमचं देवघर जे ते अगदी छोटंसं आहे, तिथे उभं राहून आरती करता येत नाही, त्यामुळे बसायलाच लागतं. तर मी उभी आहे, मी जी घंटी वाजवते ती घंटी वाजवत मी उभी झालेली आहे. बाकी आम्ही सगळे उभे आहोत आणि यांनीच फक्त देव जी आरती आहे ती बसून केलेली आहे. आरती करून घेतली आणि ही आरती जी ती आपल्याला देवाला द्यायची आणि सगळ्या घरात आपल्या फिरवायची आहे आणि मस्त असं शांत मनाने देवाची आरती करून दर्शन घ्यायचे. आपली देवाकडे मागणी काय आहे ती मागायचे, आपलं गारानं सांगायचे देवाला आणि शांतपणे 5 मिनटं बसून एकदम शांत व्हायचे आणि ओम नमः शिवाय हा जप करायचा आहे आणि आपली पूजा जी आहे ती सोमवारची संपन्न करायची. तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या सोमवारी जे ते बर्फाच्या शिवलिंगाची पूजा केलेली आहे. पुढच्या सोमवारची पूजा ही नक्की बघा, कारण की त्या दिवशी मी पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करायची ती तुमच्यासोबतही शेअर करणार आहे आणि मी स्वतःही करणार आहे. तर माझी पूजा इथे संपन्न झाली आणि भरपूर वेळ झालेला होता. त्यानंतर इथे आता 5 वाजलेले होते. माझी वर्कआउटची मीटिंग जी ती मी जॉईन केलेली आहे आणि इथे वर्कआउट अटेंड करत आहे. तर उपवास आहे, खूप अशक्तपणा आला, माझ्याकडनं होईल का, हे कुठलेही कारण न करता आपल्या हेल्थसाठी आपल्याला एक 45 मिनटं जे ते नक्कीच काढायचे. खूप छान असतं. मी स्वतः अनुभवते, त्यामुळे तुम्हाला सांगत आहे. मी तशी तर माझ्यामध्ये एनर्जी भरपूर आहे, मी एनर्जेटिक असतेच, पण हे वर्कआउट करायला लागल्यापासून ना मला आळस येत नाही किंवा मग कंटाळा येत नाही आणि कुठलंही काम इझिली मी करून निघते आणि नेहमी माझा म्हणजे हॅपीनेस माझा वाढलेला आहे. आणि मी सगळ्या आपल्या ताईंना, मैत्रिणींना, सगळ्यांना एकच सांगेल की आपण आपल्या स्वतःसाठी एक 45 मिनटं जे ते रोजचे आपले काढायचे आहे वर्कआउटसाठी. त्यानंतर स्वतःसाठी अजून जसा वेळ मिळेल तसा एक अर्धा 1 तास काढायचा आहे आणि आपले स्वतःचं स्किन केअर असेल ना ते स्किन केअर करायचे, वर्कआउट करायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला दिवसभरातून 1-2 तास तरी आपल्या स्वतःसाठी काढायचेच आहे. तर हे वर्कआउट स्टार्ट केले मी जवळजवळ महिन्यापासून, म्हणजे तशी तर 2 महिन्यापासून मी वर्कआउट करते, पण आता ह्या महिन्याचे ते रेग्युलरली मी वर्कआउट करते आणि मला खूप अमेझिंग काही फरक दिसत आहे. माझी वर्कआउटची जर्नीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि
एक पूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण जर्नी ही शेअर करेलच. तर आता मी फक्त ही 1-2 क्लिप्स आता एवढ्या 2-3 दिवसात तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. यापूर्वी 2 महिन्यापासून मी हे सगळे वर्कआउट जे ते करत होते, पण मी त्यावेळेला एवढी परफेक्शन माझ्यात नव्हतं, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं. आता परफेक्शन जे ते आलेलं असल्यामुळे मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यानंतर मला माझ्या स्वतःच्या वेटमध्ये मलाही आणि तुम्हालाही ज्या वेळेला फरक दिसून येईल त्यानंतरच मी माझी वेट लॉस जर्नीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपलं जे रोजची कामं आहे, मी आता कालच जे पंडित प्रदीप मिश्रा आहे ना, त्यांचे शिवमहापुराण जे ते ऐकत होते, त्यात त्यांनी काय सांगितलं की आपण जे ते देवदेव केलंच पाहिजे, पण असं नाही करायचं आहे की देवदेव करायचे आपल्याला सकाळी उठलं आणि आपण सगळा आपला देवाचाच घाट घेऊन बसलो. आपले घरातले मुलं आपल्या नावाने ओरडत आहे किंवा मुलांना टिफिन द्यायचं आहे, मिस्टरांना त्यांच्या जॉबवरती जायचं आहे आणि आपण आपली देवपूजा करत बसलो, असं काही करायचं नाही. आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला आपले कर्तव्य करायचे, म्हणजेच आपल्या मुलांना खाऊन पिऊन त्यांना स्कूलमध्ये टिफिन देऊन व्यवस्थित पाठवणं, मिस्टरांना खाऊन पिऊन व्यवस्थित त्यांच्या जॉबवरती पाठवणं, हे आपले कर्तव्य करायचे. ते कर्तव्य केल्यानंतर जो उरलेला टाईम असतो त्या टायमामध्ये आपल्याला त्यानंतरच्या टायमिंगमध्ये आपल्याला देवाचं नामस्मरण करायचं आहे, देवाची पूजा करायची. ही पूजा जी ती देवाला खूप खूप प्रिय असते. तर मी ऐकलं त्या शिवमहापुराणच्या कथेमध्ये, तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आपल्याला फक्त एकच गोष्टीचा घाट घालून बसायचं नाही, आपले कर्तव्य जे ते करायचे, त्यानंतर आपल्यासाठीही वेळ काढायचा आहे, देवासाठीही वेळ काढायचा आहे. तेच देवालाही खूप मान्य आहे आणि आपल्यासाठीही खूप चांगलं आहे. आपलं घर त्या गोष्टींनी खूप छान सुरळीत चालू राहतं, अजिबात काही अडचणी येते नाही. तर अशा पद्धतीने मी माझे कामंही त्याच पद्धतीने करत असते. तर ह्या वेळेला जे ते घरात कोणीच नसतं, मी एकटीच असते. एखाद्या वेळेला तनिष्का असते, पण ती तिचा जे ते होमवर्क करत असते, पण मी कधी कधी तिलाही माझ्यासोबत जे ते वर्कआउटसाठी घेत असते. तर ती आणि मीच असते, बाकी कोणी नसतं. पण आम्ही आमच्यासाठी जे ते वर्कआउटसाठी टाईम काढत असतो, स्किन केअरसाठी टाईम काढत असतो. तर तुम्हीही मैत्रिणींनो नक्की, तुम्ही माझी एक फॅमिली आहात, तर त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही आपल्या स्वतःसाठी जे ते दिवसातले 1-2 तास काढत जा आणि आपली हेल्थ चांगली राहण्यासाठी वर्कआउट करत जा, त्याचबरोबर स्किन केअरही करत जा, त्याने खूप खूप आपली स्किन ही छान असते. तर आता इथे बघा, तुम्ही बघू शकता मी वर्कआउट करत असताना काहीच मेकअप केलेलं नाही, तरीसुद्धा माझी स्किन खूप छान दिसते आणि हा सगळा फरक मला मी वर्कआउट स्टार्ट केल्यापासूनच दिसून आलेला आहे. तर अशा पद्धतीने संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी माझी सगळी कामं केलेली आहे. आणि हो, वर्कआउटच्या अगोदर मी माझा स्वयंपाकही करून घेतलेला होता, जेणेकरून वर्कआउट झाल्यानंतर मी माझ्या बाकीची जी दुसरी कामं आहे, म्हणजेच वर्कआउट झाल्यानंतर आपण आंघोळ करतो, स्किन केअर करतो, त्याला वेळ मिळावा म्हणून. तर असा होता आजचा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन कंटेंट असलेले व्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. खूप माहितीपूर्ण असे व्लॉग्स आणण्याचा प्रयत्न करत असते. आणि तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही पाहायला जर आवडेल तर तेही मला तुम्ही कमेंट करून सजेस्ट करत जा, मी नक्कीच तुमच्यासाठी ते करेल. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. आपली स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःसाठी वेळ काढा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.